ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको तेरे नाम सबको सन्मति दे भगवान। राम मंदिरातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सांगलीत काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। सांगलीत काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील निधीच्या कथित गैरव्यवहाराची आरोपांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत काँग्रेसतर्फे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आले। सांगली ते मिरज रोडवरील रेल्वे पुलाजवळ हनुमान मंदिर परिसरात हे सत्याग्रह आंदोलन झाले। अयोध्येतील मंदिरातील देणगी आणि दानपेटीतील निधीबाबत गंभीर आरोप आहेत, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। रघुपती राजाराम सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चालू आहे। आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय विक्रमदादा, याचबरोबर सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते व शहरातले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक सर्व उपस्थित आहेत या आंदोलनामध्ये। जे रामाच्या नावावर लूट करून भाजपनं देशात महापूर माजवला आहे आणि रामाच्या नावावर देणगी गोळा करून त्याचा वापर राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला आहे, त्यासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलन करत असताना ज्यांनी रामाच्या नावावर मतं मागून पैसे मिळवले, सत्ता मिळवून सुद्धा आता पैसे मिळवायच्या नादाला लागले, अशा लोकांना अटक व्हावी आणि त्यासाठी आता आम्ही जाऊन इथनं पोलीस स्टेशनला एक अर्ज देणार आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल करा म्हणून सांगणार आहे। यासाठी हे आंदोलन आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण आणि शहरातल्या लोकांच्या वतीनं जे अयोध्येत RSS आणि भाजपच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अयोध्येतील लूट करून त्याच्या विरोधात त्या लोकांना या आंदोलनाच्या माध्यमातून या सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि जी काही ती लूट झाली त्याचा विरोध करण्यासाठी आज हे आम्ही आंदोलन या ठिकाणी रघुपती राघव राजाराम अशा पद्धतीचं हे आंदोलन या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करतोय। आणि भाजपला या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन खऱ्या अर्थानं त्याच्यावर सोडवणूक करणं गरजेचं होतं, पण अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने प्रत्येक प्रमुख प्रश्नांची बगल देऊन आज मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची मोठ्या प्रमाणावर भाजपनं आणि RSSनं लूट केलेली आहे, त्याच्या विरोधात हे आम्ही सत्याग्रह आंदोलन करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।